2 जुलैला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यानंतर पक्षावर दावा सांगितला जाऊ लागला अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून। तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे आज अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे याचा निकाल येईपर्यंत नेमकं काय काय घडले मधल्या काळात त्यावर एक नजर टाकूया। 6 फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय दिला। या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणजे पक्षाचं नाव, पक्षाचं घड्याळ हे चिन्ह हे अजित पवार गटाचं आहे असा निर्णय देण्यात आला आणि शरद पवार गटाला दुसरं एखादं नाव आपण घ्यावं असं सांगण्यात आलं। त्यानुसार शरद पवार यांच्या गटानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असं नाव आपल्या पक्षासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतलं। त्यानंतर आमदार अपात्रतेसाठी दोन्हींकडून विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज दाखल करण्यात आलेच होते। 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे सुप्रीम कोर्टाने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश दिले होते। मग विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या नेत्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले। नार्वेकरांनी कोर्टाकडे निकालासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली। कोर्टाने ती मान्य केली। 2 जुलै 2023ला राष्ट्रवादीसाठी भूकंप होता, कारण याच दिवशी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये। त्यामुळे सख्खे पुतणे अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेतल्याचं 2 जुलैला स्पष्ट झालं। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह अजित पवार भाजप शिवसेनेच्या सत्तेमध्ये सहभागी झाले। अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून 2 जुलैला शपथ घेतली। त्यांच्यासोबत आणखी 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली। राष्ट्रवादीच्या या एकूण 9 मंत्रिपदांसह सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा समावेश झाला। शरद पवारांचे जवळचे असलेले प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे सगळेच जण अजित पवार यांच्या सोबत होते, सत्तेमध्ये सहभागी झाले आणि सत्तेमध्ये सहभागी होताना आम्हीच खरे राष्ट्रवादी असा अजित पवार यांनी दावा केला। शरद पवार गटाने तातडीने जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि पक्षाचं प्रतोद बनवलं। दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जुलैला शरद पवार गटाची शपथ घेणाऱ्यांवर कारवाई सुरू झाली। अजित पवार यांनी जयंत पाटील यांना हटवून सुनील तटकरे यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष केलं। अजित पवारांकडून रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक जणांच्या संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।